खेतिया शहर में कुणबी पाटिल समाज बड़ी संख्या में है जो अपनी संस्कृति का वारसा आगे बढ़ा रहा है। कुणबी पाटिल समाज द्वारा संत तुकाराम महाराज बीज का कार्यक्रम आयोजित किया गया। संत तुकाराम महाराज बीज का आयोजन किया गया, जहां संत शिरोमणि तुकाराम महाराज की प्रतिमा और फोटो चित्र पर समाज जनों के द्वारा पूजा अर्चना कर कार्यक्रम की शुरुआत की। इस कार्यक्रम में कुणबी पाटिल समाज अध्यक्ष जितेंद्र पाटिल, उपाध्यक्ष योगेश पाटिल, कोषाध्यक्ष विवेक पाटिल, डॉक्टर घनश्याम पाटिल, डॉक्टर हेमंत पाटिल, मोहन पाटिल, जीवन पाटिल, महिला मंडल अध्यक्ष जयश्री पाटिल सहित समाज बंधु और मातृशक्ति उपस्थित थे। इस अवसर पर नगर के अग्निवीर प्रफुल्ल पाटिल का समाज ने स्वागत सत्कार किया। कार्यक्रम का संचालन पंढरीनाथ पाटिल ने किया और अंत में समाज के युवक संजय जाधव के निधन पर श्रद्धांजलि देकर कार्यक्रम समाप्त किया गया। माझं गाव पिळोदा शिरपूर तालुक्यामध्ये सर्वांना पहिले परिचय करून देतो आणि आज समाजाच्या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो। दोन माझे विचार मांडण्या अगोदर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवपुत्र संभाजी महाराज आणि तुकाराम महाराजांना विनम्र अभिवादन करतो। आपण एक समाज म्हणून आज एकत्र आलो आहे। समाज आपला हा म्हणजे खरं बघायला गेलं तर पूर्ण पाटील समाज, मराठा समाज, कुणबी समाज हा सर्वांना प्रेरणा देणारा समाज आहे। आपण कायम लोकांना रस्ता दाखवलेला आहे, पण आज परिस्थिती अशी आहे जी आपल्या वडिलांची किंवा आजोबांची होती। समजा त्या काळात शेती भरपूर होती, तसेच पिकातही भरपूर होतं, सर्व काही आपल्याकडे गोष्टी होत्या, त्यातून काही आपली पिढी शिकली। पण आजची जी पिढी पाहतो आपण, ती पिढीची फार गंभीर परिस्थिती आहे। मला त्याबद्दल काहीतरी बोलायचं आपल्याला, कारण आपण जे पाहतो आपल्या समाजामध्ये, मी तरी अभ्यास करतोय की माझ्या गावातला आज जो पण पाटील समाज आहे याच्यातले 70% पोरं काहीच कामाचे नाहीत। आज त्यांना ना नोकऱ्या आहे ना त्यांना पिकत आहे, म्हणजे खूपच गंभीर परिस्थिती आज आपल्या समाजात झालेली आहे। तर या गोष्टीवर जर आपण काही विचार केला तर आपण समाज पुढे नेऊ शकतो। आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं रिझर्वेशन किंवा आरक्षण हा प्रकार आपल्याजवळ नाही। आपल्या शेतीला आता पाणी नाही, तिच्यात पिकत नाही आणि तुकडे झाले शेतीचे, त्यामुळे परवडत नाही। मग आपला समाज हा पुढे कसा जाईल या गोष्टीवर आपला समाज पुढे नेणं म्हणजे काय, हे जे आपले विद्यार्थी आहे, लहान मुलं आहेत, यांच्यामध्ये समाजाबद्दल तसेच ते पुढे कसे जातील ह्याबद्दल आपण त्यांच्या मनामध्ये देशप्रेम किंवा समाजप्रेम हे बिंबवणार तरच हा पाटील समाज पुढे जाईल। आपण पूर्वीच्या काळात बघत होतो की पाटील लोक आपल्याला असे कुठं व्यवसाय किंवा नोकरी करताना असे समजा एखाद्या दुकानावर इकडे तिकडे असं दिसत नव्हतं, कारण आपण आपली पाटीलकी होती ना तेव्हा, बरोबर का नाही? आपण सगळ्यांना मार्ग दाखवत आज आपण कुठेतरी मागे पडतोय। या गोष्टीचं आपण आकलन केलं पाहिजे एक समाज म्हणून आपण एकत्र येताना। आणि आपल्यातले जे लोक पुढे गेलेत, समजा कोणी IAS असेल, IPS असेल, कोणी मोठे डॉक्टर्स असतील, त्यांच्यासाठी जर आपण किंवा त्यांना बोलवून आपल्या मुलांना जर मार्गदर्शन केलं किंवा हे कसे पुढे जातील, हे कसे पुढे गेले, मुलं कसे पुढे जातील, आता हा विचार आपण करायला पाहिजे। तर त्यांचं काहीतरी व्याख्यान वगैरे आपण ठेवलं पाहिजे, जेणेकरून मुलं पुढे जातील ते आणि व्यसनाधीनतातून बाहेर निघतील। या गोष्टी आपल्या समाजाला फार महत्त्वाच्या आहेत। भरपूर पोरं आहे आपल्या समाजाचे जे व्यसनाधीन झालेत। फारच विचित्र परिस्थिती आज आपल्या समाजाची, विचार करायला लावणारी नव्या पिढीची सांगतो मी। आपली पिढी किंवा आपल्या वडिलांची पिढी गेली, तो भाग संपला आता। त्यांना विशेष म्हणजे व्यावसायिक शिक्षण पण मुलांना फार गरजेचं आहे। व्यवसाय त्यांना करता येत नाही, फार कमी लोक आहेत आपल्या समाजाचे जे व्यवसायात सक्सेसफुल आहेत, त्यांना व्यवसाय पण गरजेचा आहे। आज आपल्याजवळ आरक्षण वगैरे काही नसल्यामुळे मुलं कसे पुढे जातील या विषयावर जर आपण काही केलं तर खूप बरं होईल। जे लोक पुढे गेले त्यांचं मार्गदर्शन आपल्या समाजासाठी जर आपण ठेवलं, काही असा प्रस्ताव असेल किंवा इथं आणून त्यांचं काही लेक्चर वगैरे ठेवलं मुलांसाठी तर खूप बरं होईल। एवढंच मला सांगायचं होतं। जय हिंद। जितेंद्र जोशी की रिपोर्ट।